कधी असं झालंय का, की आपण फक्त म्हणजे काहीतरी बघायला म्हणून दुकानात जातो आणि बाहेर पडताना हातात एक महागडा फोन असतो, जो घेण्याचा आपला काहीच प्लॅन नव्हता? हम्म. हे तर आपल्यापैकी बहुतेकांसोबत घडतं. किंवा किंवा एखाद्या मित्राच्या साध्याशा विनंतीला हो म्हणून बसतो आणि नंतर वाटतं की अरे आपण यात अडकलोच कसे? बरोबर. आपण स्वतःला खूप तर्कशुद्ध म्हणजे लॉजिकल समजतो. पण आपले अनेक निर्णय हे तर्काच्या आधारावर नसतात. अच्छा. आपण नकळतपणे काही मानसिक शॉर्टकट्स वापरतो आणि याच शॉर्टकट्सचा फायदा घेणारे लोक आपलं मन वळवण्यात यशस्वी होतात. आणि हे शॉर्टकट्स नेमके काय आहेत, हेच रॉबर्ट सियाल्डिनी यांनी त्यांच्या इन्फ्लुएन्स या जबरदस्त पुस्तकात सांगितलं आहे, बरोबर? अगदी. आज आपण याच पुस्तकातल्या गाभ्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. आपलं ध्येय फक्त हे जाणून घेणं नाही की लोक हो का म्हणतात, तर त्यामागचं मानसशास्त्र समजून घेणं आहे. हो, जेणेकरून आपण अधिक सजग निर्णय घेऊ शकू. सियाल्डिनी यांनी 6 मूलभूत तत्व सांगितलीत. ही काही जादू वगैरे नाहीये. नाही नाही. तर आपल्या उत्क्रांतीमध्ये तयार झालेले हे मानसिक प्रतिसाद आहेत. आजच्या चर्चेत आपण ही 6 तत्व कोणती, ती आपल्यावर इतका खोलवर परिणाम का करतात. आणि ती रोजच्या जीवनात कशी वापरली जातात हेच उलगडून पाहणार आहोत. बरोबर. चला तर मग आपल्या त्या दुकानाच्या उदाहरणापासूनच सुरुवात करूया. आपण दुकानात शिरताच एक सेल्समन आपल्याकडे येतो आणि आपल्याला पाण्याची बाटली किंवा कॉफी ऑफर करतो. हो. आपण नाही म्हणतो, पण तो आग्रह करतो. मला वाटतं या छोट्याशा कृतीतूनच पहिल्या तत्वाची सुरुवात होते, देवाणघेवाणीचा नियम. अगदी. मानसशास्त्रात यालाच रेसिप्रोसिटी म्हणतात. आणि हा एक अत्यंत शक्तिशाली सामाजिक नियम आहे. जेव्हा कोणी आपल्याला काही देतं तेव्हा आपण त्याचे ऋणी होतो. आणि आपल्याला ते ऋण फेडण्याची एक तीव्र इच्छा होते. ही भावना आपल्यात इतकी खोलवर रुजलेली आहे की आपण अनेकदा मिळालेल्या गोष्टीपेक्षा कितीतरी मोठी गोष्ट परत करतो. काय सांगता? म्हणजे त्या एका कॉफीच्या बदल्यात आपण हजारो रुपयांचा फोन विकत घेण्याच्या मानसिकतेत येतोय. हे थोडं म्हणजे अजब वाटतंय. अजब आहे, पण खरं आहे. कारण हा व्यवहार तार्किक नाहीये, तो पूर्णपणे भावनिक आहे. अच्छा. यात एक छुपा धोका आहे. ती कॉफी किंवा ते फ्री सॅम्पल आपल्यावर एक सामाजिक बंधन घालतं आणि मग नकार देणं आपल्याला रूढ वाटतं. हो, बरोबर. कृष्ण चेतना चळवळीचे लोक विमानतळावर लोकांना आधी एक फूल भेट द्यायचे आणि मग देणगी मागायचे. अनेकांना ते फूल नको असायचं, पण एकदा ते घेतलं की त्यांच्यावर मानसिक दबाव यायचा देणगी देण्यासाठी. अगदी. अरे वा, म्हणजे आधी द्या मग मागा हे सूत्र आहे. पण समजा त्या सेल्समनने आपल्याला काहीच दिलं नाही, फक्त बोलता बोलता आपल्याकडून एका छोट्याशा गोष्टीसाठी हो मिळवलं, तर काय होतं? जसं की तुम्हाला चांगला कॅमेरा असलेला फोन आवडतो, बरोबर? आणि आपण म्हणतो हो. आणि इथूनच आपण दुसऱ्या तितक्याच प्रभावी तत्वाकडे येतो, ते म्हणजे वचनबद्धता आणि सुसंगतता. कमिटमेंट अँड कन्सिस्टन्सी. हो, आपल्याला आपण दिलेल्या शब्द पाळायला किंवा घेतलेल्या निर्णयावर ठाम राहायला आवडतं. आपण स्वतःकडे एक स्थिर आणि सुसंगत व्यक्ती म्हणून पाहू इच्छितो. पण एका छोट्या होचा एवढा काय परिणाम होतो? याचा परिणाम खूप सूक्ष्म पण खोल असतो. एकदा आपण एखाद्या गोष्टीला, अगदी छोट्या गोष्टीलाही सार्वजनिकरित्या होकार दिला की आपण त्या प्रतिमेत अडकतो. हो, यामागे मानसिक विसंगती म्हणजे कॉग्निटिव्ह डिसोनन्स नावाचा एक प्रकार काम करतो. एकदा आपण एखादा निर्णय घेतला की त्याला चुकीचं ठरवणारी कोणतीही गोष्ट आपल्याला अस्वस्थ करते. म्हणून आपल्याच निर्णयाला योग्य ठरवण्यासाठी आपण आणखी तसे निर्णय घेत राहतो. अच्छा, म्हणजे चांगला कॅमेरा आवडतो याला हो म्हटल्यावर तो सेल्समॅन जेव्हा जास्त मेगापिक्सल कॅमेरा असलेला महागडा फोन दाखवतो, तेव्हा त्याला नाही म्हणणं माझ्यासाठी मानसिकदृष्ट्या कठीण होऊन बसतं. बरोबर. कारण तसं केल्यास मी माझ्याच बोलण्याशी विसंगत वागेन. अगदी बरोबर. यालाच फूट इन द डॉर टेक्निक म्हणतात. आधी एक लहान होकार मिळवायचा आणि मग हळूहळू मोठी मागणी करायची. खरंय. युद्धकैद्यांवर प्रयोग करताना शत्रू सैन्याने आधी त्यांच्याकडून अमेरिकेबद्दल लहान सहान नकारात्मक वाक्य लिहून घेतली. हळूहळू ही वाक्य मोठी होत गेली आणि काही कायद्यांचं मत खरोखरच बदलू लागलं असेल. हो, कारण ते आपल्याच लिहिण्याशी सुसंगत राहण्याचा प्रयत्न करत होते. हे खूपच धक्कादायक आहे. म्हणजे आपल्या छोट्या छोट्या कृती आणि होकार आपल्याला नकळतपणे एका मोठ्या निर्णयाकडे ढकलत असतात. आता समजा तो सेल्समॅन म्हणतो, सर, हा फोन सध्या आमचा बेस्ट सेलिंग मॉडेल आहे, कालच 10 लोकांनी घेतला. हे ऐकल्यावर अचानक तो फोन जास्त आकर्षक वाटू लागतो. इथे तिसरं तत्व काम करतं का? हो, आणि हे तर आपल्या रोजच्या अनुभवातलं तत्व आहे.
सामाजिक पुरावा किंवा सोशल प्रूफ. सोशल प्रूफ. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल खात्री नसते किंवा निर्णय कसा घ्यावा हे समजत नाही, तेव्हा आपण आजूबाजूला पाहतो. इतर लोक काय करत आहेत हे पाहून आपण आपलं वर्तन ठरवतो. सगळे करत आहेत म्हणजे ते बरोबरच असणार. हा एक सोपा मानसिक शॉर्टकट आहे. अगदी. रेस्टॉरंट निवडताना आपण गर्दी असलेलं रेस्टॉरंट निवडतो. किंवा ऑनलाईन खरेदी करताना जास्त रिव्ह्यूज असलेलं उत्पादन घेतो, हे त्याचंच उदाहरण आहे. पण याचा काही नकारात्मक पैलू पण आहे का? नक्कीच आहे. सोशल प्रूफचा सर्वात धोकादायक पैलू म्हणजे बघ्याची भूमिका किंवा बायस्टँडर इफेक्ट. बायस्टँडर इफेक्ट. हो, म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती संकटात असते आणि आजूबाजूला खूप लोक असतात, तेव्हा कुणीही मदतीला पुढे येत नाही. प्रत्येकाला वाटतं की इतर कोणीतरी मदत करेल. अच्छा, जबाबदारी विभागली जाते. बरोबर. तसंच आजकाल ऑनलाईन जगात बनावट रिव्ह्यूज आणि फॉलोअर्सच्या माध्यमातून कृत्रिम सोशल प्रूफ तयार केला जातो, जो आपल्याला चुकीचे निर्णय घ्यायला लावू शकतो. म्हणजे हजारो लोकांनी खरेदी केलं हे वाक्य खरं आहे की खोटं हे तपासणंही महत्वाचं आहे. हो, अगदी. आता समजा तो सेल्समन आपल्याच गावचा निघाला किंवा त्यालाही आपल्यासारखंच क्रिकेट बघायला आवडतंय असं बोलता बोलता कळलं. अचानक तो आपल्याला आपला माणूस वाटू लागतो. आणि इथे चौथं तत्व लागू होतं, पसंती म्हणजेच लाइकिंग. हे अगदी सोपं आहे. जे लोक आपल्याला आवडतात त्यांचं म्हणणं आपण सहज ऐकतो. हो, त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवतो आपण. आणि त्यांना नाही म्हणणं आपल्याला अवघड वाटतं. पण ही पसंती निर्माण कशी होते? फक्त समान आवडीनिवडींमुळे. चियाल्डिनी सांगतात याची 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे साम्य, सिमिलॅरिटी. आपल्याला आपल्यासारख्या लोकांबद्दल आपुलकी वाटते. मग ते दिसण्यावरून असो, विचारांवरून असो किंवा आवडीनिवडींवरून. बरोबर. दुसरं कारण आहे प्रशंसा, कॉम्प्लिमेंट्स. आपल्याला आपली स्तुती करणारे लोक आवडतात, जरी आपल्याला माहीत असलं की ती स्तुती खरी नाहीये. हे खरे. आणि तिसरं, सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सहकार्य, कोऑपरेशन. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यासोबत मिळून एखाद्या समस्येवर काम करते, तेव्हा एक मैत्रीपूर्ण नातं तयार होतं. यशस्वी विक्रेते हेच करतात. ती वस्तू विकत नाहीत तर ग्राहकासोबत एक संबंध निर्माण करतात. अगदी. पण हे थोडं बनावट नाही वाटत का? म्हणजे एखादा सेल्समन उगाचच आपली स्तुती करत असेल तर ते लगेच कळतं. बरोबर. आणि म्हणूनच या तत्वाचा प्रभावी वापर प्रामाणिकपणावर अवलंबून असतो. जर साम्य किंवा प्रशंसा खरी असेल तरच एक घट्ट नातं निर्माण होतं. नाहीतर त्याचा उलटा परिणाम होतो. हो, बनावटपणा ओळखला जातो. लोकांना मूर्ख बनवण्याऐवजी त्यांच्याशी खरं नातं जोडणं हे या तत्वाचं खरं सामर्थ्य आहे. ठीक आहे. आतापर्यंत आपण 4 तत्व पाहिली. समजा तो सेल्समॅन बोलता बोलता सांगतो की त्याला कंपनीने बेस्ट परफॉर्मर म्हणून गौरवलं आहे किंवा तो त्या ब्रँडचा सर्टिफाईड एक्सपर्ट आहे. अचानक त्याच्या बोलण्याला एक वेगळं वजन येतं. हो, कारण इथे 5वं आणि अत्यंत शक्तिशाली तत्व काम करतं, अधिकार म्हणजेच ऑथॉरिटी. अथॉरिटी. आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की वडीलधाऱ्यांचं, शिक्षकांचं आणि तज्ज्ञांचं ऐकावं. त्यामुळे गणवेश, पद किंवा तज्ज्ञ हे टॅग दिसले की आपला मेंदू आपोआप त्यांच्यावर विश्वास ठेवायला लागतो. आपण प्रश्न विचारणं थांबवतो. बरोबर. टूथपेस्टच्या जाहिरातीत डॉक्टर पांढरा कोट घालून काय येतात हे आता माझ्या लक्षात आलं. तो कोट त्यांच्या अधिकाराचं प्रतीक बनतो. अगदी तसंच. स्टॅन्ली मिलग्राम यांनी केलेला एक प्रसिद्ध प्रयोग आहे. त्यात लोकांना एका तज्ज्ञ व्यक्तीच्या सांगण्यावरून दुसऱ्या व्यक्तीला विजेचे झटके देण्यास सांगितलं गेलं. अरे देवा. आश्चर्याची गोष्ट म्हणजे फक्त एका पांढऱ्या कोटातल्या व्यक्तीच्या आदेशामुळे अनेक सामान्य लोकांनी दुसऱ्या व्यक्तीला धोकादायक पातळीपर्यंत विजेचे झटके दिले. त्यांना त्रास होत होता. पण अधिकार असलेल्या व्यक्तीला नाही म्हणण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती. बरोबर. बापरे. म्हणजे अधिकाराचा आदर आणि अधिकाराची अंधभक्ती यात खूप सटील फरक आहे. हे विचार करायला लावणार आहे. आता आपल्या कथेच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया. सगळं बोलणं झाल्यावर तो सेल्समॅन हळूच म्हणतो, सर, हा फोन खूप मागणीत आहे आणि आमच्याकडे आता शेवटचे 2च पीस शिल्लक आहेत. आणि यावरची 10% सवलत फक्त आजच्या दिवसापुरतीच आहे. हो. हे ऐकताच मनात एक प्रकारची धांदल उडते. ही धांदल म्हणजे 6वं तत्व, दुर्मिळता किंवा स्केर्सिटी. जी गोष्ट कमी प्रमाणात उपलब्ध असते किंवा मिळण्याची संधी निघून जात असते, तिची किंमत आपल्या मनात आपोआप वाढते. आपल्याला वाटतं की जी गोष्ट दुर्मिळ आहे ती जास्त मौल्यवान असणार. म्हणजे लिमिटेड स्टॉक, ऑफर आजच संपेल यांसारख्या घोषणा याचसाठी असतात. हो. यामागे सायकोलॉजिकल रिॲक्टन्स नावाची एक संकल्पना आहे. जेव्हा आपल्या स्वातंत्र्यावर किंवा निवडीवर गदाई येते तेव्हा आपल्याला ती गोष्ट मिळवण्याची इच्छा आणखी तीव्रतेने होते. अच्छा. ही संधी गमावण्याची भीती म्हणजे फोमो.
बरोबर. ती भीती आपल्याला विचार न करता पटकन निर्णय घ्यायला भाग पाडते. एअरलाईन कंपन्यांच्या वेबसाईटवर ओन्ली 3 सीट्स लेफ्ट ॲट दिस प्राइस हे वाक्य आपल्याला लगेच तिकीट बुक करायला प्रवृत्त करतं ते याचमुळे. अगदी खरंच ही 6 तत्व एकत्र मिळून एक असं जाळं विणतात की त्यातून बाहेर पडणं खूप कठीण आहे. त्या दुकानाच्या उदाहरणात आधी रेसिप्रॉसिटी, मग कमिटमेंट, सोशल प्रूफ, लाइकिंग, ऑथॉरिटी आणि शेवटी स्केअरसिटी या सगळ्याच्या चक्रातून सुटणं जवळजवळ अशक्य वाटतं. म्हणूनच ही तत्व समजून घेणं इतकं महत्वाचं आहे. फक्त इतरांना प्रभावित करण्यासाठी नाही, तर स्वतःला अनावश्यक प्रभावापासून वाचवण्यासाठी. पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला एखादी लिमिटेड टाइम ऑफर दिसेल, तेव्हा तुम्ही स्वतःला विचारू शकता की मला ही वस्तू खरंच हवी आहे की फक्त ती दुर्मिळ आहे म्हणून मी आकर्षित होत आहे. ही जाणीवच आपल्याला अधिक चांगला आणि तर्कशुद्ध निर्णय घेण्यास मदत करते. बरोबर. आणि या पुस्तकात या तत्वांचा नैतिक वापराबद्दलही सांगितलं आहे, नाही का? हो, आणि तो खूप महत्वाचा मुद्दा आहे. CLDनी स्पष्ट करतात की ही तत्व म्हणजे हत्यारं आहेत. त्यांचा वापर चांगल्या किंवा वाईट दोन्ही कामांसाठी होऊ शकतो. जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे या तत्वांचा वापर करता, म्हणजे तुम्ही खरंच समोरच्याला काहीतरी व्हॅल्यू देता, त्यांना त्यांच्याच भल्याच्या निर्णयासाठी वचनबद्ध करता, प्रामाणिक सामाजिक पुरावा देता आणि खरं नातं जोडता, तेव्हा तुम्ही केवळ विक्री करत नाही, तर दीर्घकाळ टिकणारे संबंध निर्माण करता. फसवणुकीने मिळवलेले यश तात्पुरतं असतं. अगदी. निश्चितच जे लोक व्यवसाय, मार्केटिंग किंवा अगदी रोजच्या आयुष्यात आपलं संवाद कौशल्य सुधारू इच्छितात, त्यांच्यासाठी ही तत्व म्हणजे एक प्रकारची गुरुकिल्लीच आहेत. हो. या सगळ्या चर्चेतला सर्वात मोठा धडा हाच आहे की लोक तर्काने कमी आणि या 6 मानसिक शॉर्टकट्सने जास्त निर्णय घेतात. बरोबर. ही तत्व समजून घेतल्यावर जाहिराती, राजकीय भाषणं, विक्रीच्या युक्त्या या सगळ्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जातो. आपण केवळ एक ग्राहक किंवा श्रोता राहत नाही, तर एक विश्लेषक बनतो. आपण पडद्यामागे काय चाललं आहे ते पाहू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या युक्त्यांचा बळी होण्यापासून स्वतःचा बचाव करता येतो. पुढच्या वेळी जेव्हा कुणी आपल्याला काही पटवून देण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा आपण ओळखू शकू की ते यापैकी कोणतं तत्व वापरत आहेत. हो. ही माहिती आपल्याला एक सुजाण नागरिक आणि एक प्रभावी संवादक बनवते. तुम्ही केवळ प्रभावित होत नाही, तर विचारपूर्वक निर्णय घेता, आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा तुम्हाला तुमची एखादी चांगली गोष्ट इतरांना पटवून द्यायची असते, तेव्हा ती अधिक प्रभावीपणे कशी मांडावी याचं ज्ञानही तुम्हाला मिळतं. लक्षात ठेवा, लोकांना पटवून देणं ही एक कला आणि शास्त्र आहे. आणि जेव्हा हे शास्त्र समजतं, तेव्हा संवाद हे एक शक्तिशाली साधन बनतं. आपण आत्तापर्यंत ही तत्व आपल्यावर कशी वापरली जातात यावर चर्चा केली, पण आता एक विचार करण्यासारखा प्रश्न असा आहे की आपण स्वतः आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या नकळतपणे इतरांना पटवून देण्यासाठी यापैकी कोणती तत्व सर्वात जास्त वापरतो? आपल्या मुलांकडून अभ्यास करून घेण्यासाठी, किंवा मित्रांना एखादा चित्रपट बघायला तयार करण्यासाठी, ऑफिसमध्ये आपलं म्हणणं मांडण्यासाठी, आणि त्याचा परिणाम तो नेहमीच सकारात्मक असतो का?